हाय. साधी, सिंपल, हेल्दी आणि प्रोटीनयुक्त राजमा. अहो, घरी बनवा. खूप छान आणि खूप टेस्टी होतो. काही नसेल लगेच रात्री भिजू घालायचा आणि सकाळी राजमा. हम्म. काही नाही, मी राजमा रात्री भिजू घातलाय आणि सकाळी बघा किती छान भिजलाय. आता याच्यामधलं पाणी आपण फेकून देऊयात आणि राजमा फक्त कुकरमध्ये टाकूयात. आणि एका पाण्याने धुवून पुन्हा पाणी फेकून देऊयात ते. याने ॲसिडिटी होत नाही. आता बघा, राजम्याच्या वर 1 इंच पाणी असलं पाहिजे, एवढं पाणी ठेवायचं. आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि कुकरला लावायचं. बघा, मी 3 शिट्ट्या घेतल्या आहेत. असा शिजलाय राजमा. स्लो गॅसवर होऊ द्यायचा, म्हणजे आरामात शिजतो. आता गॅसवर पॅन ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला तरी हवी असेल तर भरपूर तेल टाकायचं आणि नॉर्मल हवं असेल तर साधारण. तेल छान गरम झालं की मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपल्याला कांदा टाकायचा. मी मिक्सरमधून काहीच काढलं नाही, डायरेक्ट फोडणी दिली आहे. तुम्हाला मिक्सरमधून काढायचं असेल तर ते पण करू शकता, पण बारीक चिरून कांदा टाकला ना तर मिक्सरची गरज नाही. यातनं पण टेस्ट खूप छान येते. थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे नंतर मीठ टाकायचं काम नाही, कारण आपण राजमामध्ये पण मीठ टाकलं आहे. याला छान गोल्डन असा रंग आला, सोनेरी, की आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. थोडीशी धने पावडर, तिखट आवडीनुसार, हळद आणि हां, मी याच्यामध्ये गरम मसाला वापरला आहे. तुम्हाला गोडा मसाला टाकायचा असेल तर ते पण टाकू शकता. तुमच्या घरी जो असेल ना तो. चना मसाला असेल ते पण तुम्ही टाकू शकता, छान लागते चव. आता आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो पण बारीक चिरून घ्या. समजा तुम्हाला ते नाही तर मग मिक्सरमधून टाकलं तरी चालते, प्युरी करून. आता जे आपल्या राजमामधलं पाणी आहे ना ते टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं आणि राजमा टाकायचा. तुम्हाला रसा नको आहे तर तुम्ही हे पूर्ण पाणी बाजूला काढू शकता. नाही तर मग मला तर रसा हवा आहे म्हणून मी बाजूला काहीच काढलं नाही, कारण थंड झाल्यावर याला एक घट्टपणा येतो आणि टेस्ट खूप छान लागते. याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर कोथिंबीर टाकायची. झाला की आपला राजमा तयार. या खायला. बघा तुम्हाला कसा वाटला आहे. मला तर खूप आवडला. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे. लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. बाय.